क्षेत्रीय शिष्य संस्थान के रूप में उन्नत करने की घोषणा स्वागत योग्य है। और ऐसे में सीआईपी को वैधानिक, प्रशासनिक और स्वायत्तता प्रदान करने की दिशा में आगे बढ़ने का उपयुक्त अवसर देती है। वर्तमान में सीआईपी जो 1918 में स्थापित हुआ था, उसको एक बड़े फिर से उसके आधारभूत संरचना के नवीकरण की आवश्यकता है। लंबे समय से सीआईपी में अलग से कोई काम नहीं हुआ। मैं पुनः एक बार सरकार से आग्रह करता हूं। नाउ मिनिस्टर, ऑनरेबल मिनिस्टर श्रीमान शिवराज सिंह चौहान जी। माननीय सभापति महोदय, प्रतिपक्ष सड़क छाप राजनीति सदन में कर रहा है। माननीय सभापति महोदय, मंत्री के रूप में मैं सदन में उपस्थित हूं, सरकार के मंत्री के रूप में, लेकिन यह सड़क छाप राजनीति की जा रही है। सदन की गरिमा के साथ खिलवाड़ किया जा रहा है। लोकतंत्र की धज्जियां उड़ाई जा रही है। संविधान को तार तार किया जा रहा है। माननीय सभापति महोदय, ये प्रतिपक्ष केवल अराजकता फैलाना चाहता है, हंगामा खड़ा करना चाहता है। चर्चा से इनको कोई लेना देना नहीं है। हम इनकी घोर विरोधकांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। अमित शहा संसद से गायब क्यों असे पोस्टर, असं बॅनर हातात घेत आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी आपण पाहतोय, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे असतील, सपाचे खासदार असतील, विरोधी पक्षाचे सगळे खासदार हे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। राम मंदिर दानचोरी प्रकरणाचा सुद्धा त्यावरून सुद्धा या आंदोलनात घोषणा करण्यात आल्या। पुण्यात भाजप नगरसेविकेनं शाळेतील विद्यार्थ्यांकडून पाय पुसून घेतले। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची एक्सपोस्ट, या नगरसेविकेचं शिक्षण किती झालंय? रुपाली ठोंबरे पाटील यांचा सवाल, भाजप नेते अशा विषयांवर बोलणार का? ठोंबरे पाटील यांचा सवाल। अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन होणार। कार्यक्रमापूर्वी माजी आमदार रमेश कदम आणि एसआरएचे प्रमुख महेंद्र कल्याणकर यांच्यात वाद, कार्यक्रमासाठी डावलण्यात येत असल्याचा रमेश कदम यांचा आरोप। शिवसेना नेते आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातील चोरी प्रकरणी मोठी कारवाई। मुंबई क्राईम ब्रांचकडून झारखंडमध्ये छापा टाकत चोरीतील मुद्देमाल जप्त। या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक। शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग येणार। भिवंडी न्यायालयाकडून 14 आरोपींना 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। अलमट्टी धरणातून 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गेल्या 24 तासात धरणात सरासरी 82,743 क्युसेक पाण्याची आवक। सध्या धरणात 96.95 टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध। 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या मायलेजमध्ये घट, केंद्र सरकारची संसदेत कबुली। कॉमनवेल्थ गेम्स वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगची रौप्य पदकावर मुहूर्त। डिस्कस थ्रो स्पर्धेत सीमानं कांस्य पदक पटकावलं। भारताच्या खात्यात आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। चेंबूर दुर्घटनेची त्रयस्थ समितीमार्फत फेर चौकशी। पहिल्या अहवालावर सर्वपक्षीय नगरसेवकांची टीका। महापौरांनी अहवाल फेटाळला होता। डॉक्टर संजय देशमुख यांची त्रयस्थ समितीवर नियुक्ती। मुंबई विद्यापीठाच्या एमएमएस परीक्षेत 60 पैकी 52 विद्यार्थी नापास। विद्यापीठाच्या मूल्यमापन प्रक्रियेवरच विद्यार्थ्यांचं प्रश्नचिन्ह। विद्यार्थ्यांकडून फेर तपासणीची मागणी। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळ जमिनीवर पडलं असा आरोप गर्भवतीनं केलाय। विरार पश्चिमेतल्या डॉक्टर जोगळेकर रुग्णालयातली ही घटना आहे। बाळाची प्रकृती चिंताजनक आहे। बाळावर सध्या उपचार सुरू आहेत। आपल्या बोलण्याकडे रुग्णालयानं दुर्लक्ष केलं असा आरोप 7 महिन्यांच्या गर्भवतीनं केला। या प्रकरणी डॉक्टर जोगळेकर यांनी माध्यमांना भेटणं टाळलंय।
रात्रपासून पेन होत होतं. 6 वाजता बेबी बाहेर पण येत होता. मिस्टरांना सांगितलेलं बेबी बाहेर येतं. बेबी बाहेर येते बोलत होती, तरी पण मला उभं केलं आणि बेबी खाली पडलं. सांगते, सिस्टरना पण सांगते का मला पेन होते, मला बाल बाहेर येते, तरी हे लोक लक्ष देत नाही, डॉक्टर चेकअपला येत नाही. फक्त सांगतात धीर दे. तिला जेव्हा डिलिव्हरीला आतमध्ये घेऊन जात आहे, ती सांगते का बाल एकदम खालती येते, तिला व्हीलचेअर नाही, स्ट्रेचर नाही, काही नाही. बाल शेवटी दरवाजा मध्ये पडलं आणि तिचे असे पाय बनतायत. तुम्ही बाळ खाली पडलं आणि तिचे असे पाय बनतायत का, म्हणजे हे नको अजून काय व्हायला. वरळी बांद्रेतील म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्प अडचणीत 13 ऑगस्टपर्यंत कार्यादेश न देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. महामुंबईतील प्रवाशांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. मेट्रो 2B चेंबूरपर्यंत सुरू होणार. SCLRचा अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार, तर ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात होणार. मुंबईत पावसामुळे डेंग्यूचा संसर्ग वाढला. दररोज सरासरी 20 लहान मुलांना लागण. बालरोग तज्ज्ञांचा इशारा. रुग्णालयांमध्ये बालरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ. मुंबईच्या मनोरीत उभारल्या जाणाऱ्या निक्षारीकरण प्रकल्पासाठी जलवहन बोगद्यांना मंजुरी. 7.2 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्यांचा प्रस्ताव मंजूर. मुंबईतील सायबर टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. टोळीचा मुख्य सूत्रधार सलमान पठाणसह 7 जण पोलिसांच्या ताब्यात. टोळीनं 2 डझनापेक्षा अधिक बनावट कंपन्या थाटल्याचं उघड. मुंबई सेंट्रल ते बोरिवली 6व्या मार्गाच्या उभारणीसाठी खार उड्डाणपुलाची पुनर्बांधणी केली जाणार. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बोरिवली लोकल सेवा 45 दिवस बंद राहण्याची शक्यता. प्रकल्पांतर्गत वांद्रे स्थानकावर नवा फलाट उभारला जाणार. बेस्टच्या 23 आगारांच्या पुनर्विकासाआधी जुन्या प्रकल्पांमधील विकासकांकडील 320 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची मागणी. थकबाकी वसूल झाल्यानंतरच नव्या पुनर्विकासाला मंजुरी द्यावी. आपली बेस्ट आपल्यासाठी संघटनेची मागणी.